नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी यांची म्हाडा घरे सामान्यांना मिळणार का? तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या होणाऱ्या घरांच्या सोडतीत आजी माजी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटात म्हणजेच EWS आणि LIG गटात आरक्षित असलेली घरे सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे. उत्पन्न गटाची अडचण असल्यामुळे ही घरे संबंधिताला उपलब्ध न झाल्याने रिक्त राहत होती. त्याऐवजी ही घरे सामान्यांना उपलब्ध करून देता येईल का, या दिशेने ही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. म्हाडाच्या सोडतीत सुमारे 11% घरे आजी माजी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. आजी माजी लोकप्रतिनिधी यांना 2%, म्हाडा कर्मचारी यांना 2%, राज्य शासनातील तसेच महामंडळातील आजी माजी कर्मचारी 5%, शासकीय निवासस्थानातील 3 वर्षात निवृत्त होणारे वा निवृत्त झालेले केंद्र शासनातील कर्मचारी यांना 2%, अशा पद्धतीने यांना म्हाडाच्या सोडतीत प्रत्येक सोडतीत आरक्षण असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 3 लाखांपर्यंत तर अल्प उत्पन्न गटासाठी 3 ते 6 लाखांपर्यंत अशी उत्पन्न मर्यादा आहे. लोकप्रतिनिधी वा सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन या मर्यादेत मोडत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी म्हाडाला खरेदीदार सापडत नाहीत. प्रत्येक सोडतीत ही घरे रिक्त राहतात. त्याऐवजी ही घरे सामान्यांना उपलब्ध करून देता येतील का, या दिशेने चाचपणी केली जात आहे. आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे उत्पन्न हे मध्यम वा उच्च उत्पन्न गटात मोडते. त्यामुळे या गटात तो लाभ कायम ठेवण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटात आरक्षण देण्याचा निर्णय 1981 मध्ये घेण्यात आला. त्यावेळी या कर्मचारी अधिकाऱ्यांचे उत्पन्न कमी होते. 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल वा अल्प गटात मोडत नसल्याने अर्ज करू शकत नाहीत. अशा वेळी हे आरक्षण कायम ठेवणे योग्य नसल्याचे म्हाडा प्रशासनाचे मत झाले आहे. याबाबत आढावा घेणाऱ्या समितीने ही शिफारस केल्याचे कळते. यासाठी आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाची तसेच म्हाडा प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. हे आरक्षण रद्द करून ती घरे सामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावीत अशी शिफारस या समितीने केली आहे. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना विचारले असता म्हाडामार्फतही काही बदल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा जर बदल झाला तरच ही म्हाडाची घरे सामान्यांना मिळणार आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी याचा फायदा होणार आहे. सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.